नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने दिव्यांग बांधवासाठी अतिशय अशी एक महत्त्वपूर्ण अपडेट आणलेली मित्रांनो. कारण काय माहितीये का, जुनं एक अपडेट अशी होती की ज्याच्यामध्ये दिव्यांग बांधवाकडे जर समजा UDID कार्ड नसेल तर त्याला कोणत्याही योजनेचा लाभ घेता येणार नाही. परंतु तहसीलदारांनी सर्वे केल्याच्या नंतर असं आढळून आलं की बाबा त्याच्यामध्ये खूप सारे ओरिजिनल दिव्यांग बांधव असे की ह्या योजनेपासून वंचित राहू शकते. त्या गोष्टीमुळे त्यांनी काय केलं माहितीये का, 15 मे 2026 रोजी एक GR आणला आणि त्या GR मध्ये नेमकं काय अपडेट केलं आपण बघणार मित्रांनो. कारण काय माहितीये का की 30 सप्टेंबर 2026 पर्यंत ज्या दिव्यांग बांधवाकडे UDID कार्ड नसेल त्याला सुद्धा काय करता येणार आहे, या योजनेचा लाभ घेता येणार आहे. परंतु त्यासाठी काय करावं लागणार मित्रांनो, ते या GR मध्ये बघू मित्रांनो आपण. आणि GR काय आहे नेमकं ते पूर्ण या व्हिडिओ मध्ये सांगतो मित्रांनो तुम्हाला. चला व्हिडिओ सुरू करूया. तर बघा मित्रांनो, विशेष सहाय्य अनुदान योजनेअंतर्गत वैश्विक ओळखपत्र नसणाऱ्या दिव्यांग लाभार्थ्यांना मुदत वाढ देण्याबाबत हा GR चं टायटल आहे मित्रांनो. आणि हा GR कधी आलेला आहे, 15 मे 2026 रोजी. हे बघून घ्या मित्रांनो इथं. त्याच्यानंतर व्हिडिओ जास्त लांबत नाही मित्रांनो, कारण काय माहिती का, जास्त लांबल्यावर पण इंटरेस्ट राहत नाही माणसाला बघायला. तर मेन मुद्द्यावर येतो तुम्हाला सांगतो मित्रांनो. ज्या दिव्यांग लाभार्थ्यांना दिनांक 1 एप्रिल 2026 पूर्वी संजय गांधी निराधार अनुदान योजना व इतर विशेष सहाय्य योजनेतून दिव्यांग प्रवर्गातून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या दिनांक 20 ऑगस्ट 2019 रोजीच्या शासन निर्णयानुसार अनुदान देण्यात येत होते. फक्त अशा लाभार्थ्यांना विशेष सहाय्य योजनेचे लाभ चालू ठेवण्यासाठी खालील प्रमाणे सूचना देण्यात येत आहे. आता त्या सूचना नेमकं काय आहे ते बघू मित्रांनो. संबंधित तहसीलदार यांनी मार्च 2026 पर्यंत लाभ घेत असलेल्या सर्व दिव्यांगाकडे ज्यांच्याकडे जुन्या प्रकारचे सक्षम प्राधिकरणाने दिलेले वैद्यकीय प्रमाणपत्र SADM प्रमाणपत्र आहे अशा सर्व दिव्यांगांना प्रमाणपत्र निर्गमित करणाऱ्या यंत्रणांमधून समन्वय साधून दिनांक 30 सप्टेंबर 2026 पर्यंत वैश्विक ओळखपत्र काढून घेण्यात यावे. सदर कालावधीत त्याचे लाभ सुरू ठेवण्यात येतील. आता ज्याच्याकडं UDID कार्ड नाहीये त्यांनी काय करायचंय, 30 सप्टेंबर 2026 पर्यंत काढून घ्यायचे. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा, उपजिल्हाधिकारी यांनी संबंधित तहसीलदारांचा विशेष सहाय्य योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांबाबत नियमित आढावा घेतील. सहाय्यक आयुक्त हे प्रत्येक तालुक्यातील तहसीलदार यांच्याशी समन्वय साधून दिव्यांगाची योजनेचे लाभ मिळवून देतील. ओके. त्याच्यानंतर तिसरा मुद्दा बघा, नायब तहसीलदार यांनी विशेष सहाय्य योजनेतील वैश्विक ओळखपत्र नसलेल्या दिव्यांग लाभार्थ्यांकडून 15 जून 2026 पर्यंत वैश्विक ओळखपत्र प्राप्त करण्यासाठी स्वावलंबन पोर्टल अन्वये अर्ज सादर करून घ्यावे. आता तुम्ही म्हणसाल की बाबा नेमकं हे कोण करणार, काय करणार, ते पुढे दिलेलं आहे मित्रांनो GR मध्ये. नेमकं हे कोण काय करणार, कोण काय नाही. अर्ज सादर केल्यानंतर अर्जाचा क्रमांक, एनरोलमेंट नंबर SAS सोशल असिस्टन्स स्कीम्स पोर्टलवर अद्ययावत करण्यात यावे. त्याच्यानंतर पाचवा मुद्दा असा आहे, SAS पोर्टलमध्ये अर्जाचा क्रमांक नोंदणीसाठी आवश्यक सुधारणा माहिती तंत्रज्ञान महामंडळाने करावी. त्याच्यानंतर विशेष सहाय्य योजनेतील काही दिव्यांगाचे वैश्विक ओळखपत्र व आधार कार्ड यांच्यामधील जन्मतारखेत तफावत आढळून येत आहेत. याबाबत सविस्तर तहसीलदार यांची मोहीम राबवून सदर तफावत दूर करावी. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक यांच्या सहकार्याने आधार कार्ड आणि स्वावलंबन पोर्टलच्या माध्यमातून वैश्विक ओळखपत्रातील बदल अद्ययावत करावे. मित्रांनो, हे तुम्ही स्वतः करू शकता, एखाद्या CSC सेंटरवर पण करू शकता, किंवा स्वतः तुमचा UDID कार्ड लॉग इन करून PWD लॉग इन मधून सुद्धा तुम्ही काय करू शकता, 5 मिनिटांमध्ये हे बदल करू शकता. जर नसलं जमलं तर ते अधिकारी लोक तुम्हाला करून देणार आहे, परंतु त्याची गॅरंटी नाही, त्याच्यामुळे तुम्ही स्वतः करून घ्या मित्रांनो. त्याच्यानंतर सातवा मुद्दा असा मित्रांनो, तहसीलदार यांच्या SAS पोर्टलवरील डेस्क 1 लॉग इन मध्ये पास व फेल रिपोर्ट उपलब्ध आहे. त्यातील फेल रिपोर्ट मधून नमूद आधार व बँक खाते संलग्नीकरण, KYC आधार अद्ययावतीकरण इत्यादी बाबी सुद्धा तहसीलदार यांनी संबंधित लाभार्थ्यांकडून पूर्ण करून घ्याव्या. तहसीलदार यांनी डेस्क 1 मधून अद्ययावत केलेली नोंदणी जिल्हाधिकारी कार्यालयातील डेस्क 2 लॉग इन मधून त्यास मान्यता देण्यात येईल. ओके. त्याच्यानंतर बघा, याचे 2 टेस्ट राहणार, एक आणि डेस्क 1 आणि डेस्क 2 सगळं व्यवस्थित असल्याच्यानंतर डेस्क 2 मधून काय करणार, त्याला मान्यता भेटणार मित्रांनो. त्याच्यानंतर 8वा मुद्दा, तहसीलदार यांनी विशेष सहाय्य योजनेतील दिव्यांग लाभार्थ्याचे गावनिहाय यादी प्रसिद्ध करावी व गाव पातळीवर या यादीचे वाचन करून हयात नसलेले व बनावट लाभार्थी योजनेतून वगळण्यात यावे व त्यांच्याकडून घेण्यात आलेल्या रकमेची वसूल करण्यात यावी. म्हणजे बनावटवाल्याची वाट लागणार, त्याच्याकडून पैसे वसूल केले जाणार. त्याच्यानंतर सर्व उपविभागीय अधिकारी यांनी दिव्यांग लाभार्थीसाठी विशेष सहाय्य योजनेची शिबिरे व कार्यशाळा प्रत्येक महिन्याच्या 3ऱ्या गुरुवारी आयोजित करावी. त्यासाठी सर्व विभागांना आमंत्रित करण्याची जबाबदारी उपविभागीय अधिकारी यांची राहील. 30 सप्टेंबर 2026 पूर्वी कोणताही लाभार्थी UDID कार्ड अभावी विशेष सहाय्य योजनेपासून लाभापासून वंचित राहणार नाही याची उपविभागीय अधिकारी यांनी दक्षता घ्यावी. आता काय करणार, ते महिन्याच्या 3ऱ्या गुरुवारी काय करणार आहे, याचं शिबिर आयोजित करणार आहे. त्याच्यामध्ये तलाठी, त्याच्यानंतर ग्रामसेवक, जे पण कोणी अधिकारी असतील ते सगळे त्या गावात जिथे शिबिर असेल तिथे राहणार आहे मित्रांनो. जसं की आपलं छत्रपती शिवाजी महाराज स्वावलंबन योजनेचं शिबिर झालं मित्रांनो, तसं हे पण तसंच होणार आहे.
परंतु त्या याच्यामध्ये महापुरुषाचं नाव देऊन त्यांनी काय केलं माहितीये का, चुकी केली. कारण त्या योजनेचा कोणताही लाभ गोरगरीब लोकांना त्यांनी दिलेला नाही, फक्त नावं लिहून घेतली आणि आम्ही तुम्हाला फोन करून कळू एवढं सांगितलं. मित्रांनो तसं याच्यात पण नाही व्हायला पाहिजे. त्यामुळे काय करा माहितीये का, आपण तिथं जाऊन हजर राहा, नाही जर झालं तर त्याला तिथे जाऊन भेटा मित्रांनो. परंतु काय होईल माहितीये का, तुमचं त्या लाभापासून वंचित राहिल्यापेक्षा आपण आपलं काम स्वतः करून घ्या, तिथं जाऊन त्याला भेटा एकदा, जरी तुमचं त्या शिबिरामध्ये काम नाही झालं तर. त्याच्यानंतर त्यांनी काय सांगितलं, दावा सर्व जिल्हाधिकारी यांनी जिल्हा महसूल अधिकारी परिषदेत विशेष सहाय्य योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांचा नियमित आढावा घ्यावा. 11वा मुद्दा, सर्व तहसीलदार यांनी वैश्विक ओळखपत्र नसलेल्या दिव्यांग लाभार्थीची यादी दिव्यांग अर्जासहित प्रतीसह वैश्विक ओळखपत्र निर्गमित करणाऱ्या सक्षम प्रतिकाऱ्यास उपलब्ध करून द्यावी. त्याच्यानंतर सर्व जिल्हाधिकारी यांनी सहाय्यक आयुक्त व तहसीलदार यांच्या सहाय्याने संबंधित जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय, अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व इतर दिव्यांगाचे वैश्विक ओळखपत्र निर्गमित करणाऱ्या यंत्रणांकडून विशेष सहाय्य योजनेचा लाभ घेणाऱ्या दिव्यांगांना वैश्विक ओळखपत्र तात्काळ उपलब्ध करून देण्याबाबत विशेष मोहीम राबवावी. आता ज्याला कोणाला घाटीजवळ असेल, त्याला कोणाला तिथून कुठून ते UDID कार्ड भेटत असेल चेकिंग वगैरे करून, तर तिथं काय करणार, ते लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करणार आहे या योजनेमुळे. कारण की तुम्ही त्याच्यापासून वंचित नाही राहिले पाहिजे, त्यामुळे याच्यामध्ये सहभाग व्हा मित्रांनो आणि तुमचं जे या योजनेपासून वंचित राहण्यापासून वाचा. त्याच्यानंतर काय सांगितलेलं, त्यांनी विशेष सहाय्य योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांना प्रथम प्राधान्य 30 सप्टेंबर पर्यंत वैश्विक ओळखपत्र प्राप्त करून देण्याबाबत कार्यवाही करावी. त्याच्यानंतर सर्व पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना लाभ उपलब्ध करून देण्याची जबाबदारी तहसीलदार यांची राहील. तहसीलदार यांची जरी जबाबदारी असली